बघा, पहिल्या 150 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज किती असा प्रश्न विचारला. प्रश्न सोडवण्यासाठी लेकरांनो एक सूत्र आहे, जसं की n कंसामध्ये n अधिक 1 छेदस्थानी 2. आता घनांची बेरीज विचारली म्हणून इथं या कंसाचा वर्ग करायचा असतो. ह्या काही गोष्टी लक्षात ठेवा. यांच्या ठिकाणी मांडायचं काय, तर हे 150 150 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज विचारली. प्रश्नामध्ये दिलेला हा नंबर इथं यांच्या ठिकाणी मांडायचा, म्हणजे 150 परत कंसामध्ये n म्हणून 150 अधिक 1 छेदस्थानी 2 इथं या कंसाचा हा वर्ग. जेव्हा घनांची बेरीज विचारली जाते तेव्हा या कंसाचा वर्ग करायचा. हा जर भाग दिला तर 75 न जातो लेकरांनो. 75 गुणिला अंश कंसामधली ही बेरीज 151 आणि याचा वर्ग कंसामध्ये हा गुणाकार 11 325 परत याचा वर्ग, म्हणजे 11 325 चा वर्ग किती सर, तर याचं उत्तर 12 82 55 625 हे एवढं मोठं उत्तर. लक्षात. एखाद्या वेळेस हा प्रश्न तुम्हाला असाही विचारू शकतात की पहिल्या 150 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. एखाद्या वेळेस नुसती क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारली असेल, क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारली असेल, नैसर्गिक संख्यांची तुम्हाला नुसत्या बेरीज विचारली असेल, तर त्यासाठी सूत्र n कंसामध्ये n अधिक 1 आणि छेदस्थानी असतात 2. हे साधा आणि सोपं. इथं घनांची पहिल्या 150 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज विचारली म्हणून इथं कंसाचा वर्ग करायला विसरू नका. हे एवढ्या पटपट केलं कसं, हे ऍक्शन गुणाकार हा तुम्ही वर्ग कसा एवढ्या लवकर काढला. दिवसभरामध्ये असंख्य लेकरं असंख्य प्रश्न विचारतात. प्रस्तुत प्रश्नासंबंधीचं मनन चिंतन दिवसभरामध्ये आटोपलेलं असते आणि त्याचे ठसे मेंदूवर ताजे असतात. त्या कारणांमुळे ह्या सगळ्या इन्स्टंटली ऍक्शन. प्रश्नाचं उत्तर, पहिल्या 150 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज किती, तर एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी 12 कोटी 82 लाख 55,625 हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. क्रमागत समसंख्या, क्रमागत विषम संख्या, क्रमागत समसंख्यांच्या वर्गातील फरक, क्रमागत विषम संख्यांच्या वर्गातील फरक, संख्या, शाब्दिक उदाहरणे, संकीर्ण प्रश्न संच ह्या सगळ्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.